बघा जून, जुलै, मे हे जे महिने आहेत याची सुरुवात झाली की शेतीच्या कामांना आपल्याकडे काय होतं तर लगबग सुरू होती. ही शेतीची कामं करताना सर्वात महत्वाचं जे महाराष्ट्राचं पीक आहे ते म्हणजे ऊस पीक. ह्या ऊस पिकावर आपण आज थोडीशी चर्चा करणार आहोत. बघा, आपल्या महाराष्ट्राचं राजकारण म्हणा, अर्थकारण म्हणा, ज्या पिकावर अवलंबून आहे ते म्हणजे ऊस पीक. असं म्हटलं जातं की ऊस म्हणजे आळशी शेतकऱ्याचं पीक. पण सध्या जे आपण वातावरण बघतोय की कधीही पाऊस येतोय, कधीही ढगाळ वातावरण होतंय, कधी अचानक कीड रोगांचा प्रादुर्भाव होतोय. तर अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला शाश्वत असं उत्पन्न, अगदी म्हणजे त्या पिकावर परिणाम होत नाही असं नाही, परिणाम होतो, पण 100% पीक कधी फेल जात नाही ते. काही ना काही उत्पन्न जे आहे आपल्या हातामध्ये राहतं. मग अगदी कधी पाणी जास्त होऊ द्यात, कमी पडू द्यात, असं ताण सहन करणारं जे पीक आहे, ऊस पीक, याच्याबद्दल जर आपण थोडीशी माहिती घेतली, तर आपल्याला नक्की ऊसाचं स्ट्रक्चर काय आहे किंवा ऊसाच्या महत्त्वाच्या अवस्था कोणत्या आहेत? कोणत्या अवस्थेमध्ये त्याला आपल्याला पिकाला आपण जे म्हणतो त्याच्या गरजा कोणत्या-कोणत्या आहेत, हे जर आपण थोडंसं जाणून घेतलं आणि योग्य वेळेस त्याचं जर आपण व्यवस्थापन करू शकलो, तर आपल्या ऊसामुळं काय होतं, बऱ्याच लोकांचं मत काय आहे, की ऊसामुळं जमिनी खराब होतात. ॲक्चुअली ऊस पिकामुळं जमिनी खराब होत नाहीत, तर आपल्या ज्या मशागती आहेत किंवा आपण जे खत देण्याच्या पद्धती आहेत त्याच्यामुळं किंवा त्याचे होणारे दुष्परिणाम त्याच्यामुळं जमिनी खराब होतात. ऊस काही कुठलंही आपल्या शरीरामधून किंवा रूट्समधून असं काही अन्नद्रव्य किंवा असं काही पदार्थ बाहेर टाकत नाही ज्याने आपल्या जमिनी खराब होतात. ऊस हे एक रानटी पीक आहे. जरी त्याला कमी जास्त एखादी गोष्ट झाली तरी सुद्धा ते आपल्याला चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे. म्हणूनसाठी आपण आता ऊस पिकाकडे वळणार आहोत. कारण जून-जुलैमध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी भागामध्ये काय असतात, ऊसाची लागवड ही केली जाते. बघा, म्हणजे मला असं आठवतंय, की ज्यावेळी शेती ही पूर्णपणे मनुष्यबळावर अवलंबून होती. म्हणजे आता आपण जी शेती करतो त्याच्यामध्ये बरीचशी यंत्रणा यूज केली जाते. पण माझे वडील असे सांगतात, की हे जून, जुलै किंवा मे महिना हा इतका शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो, की अशा वेळेस जर घरात एखाद्याची मयत झाली, तरी पूर्वीचे लोक तो अंत्यविधीचा कार्यक्रम हा थोडा बाजूला ठेवायचे आणि आधी जर समजा आज मी ठरवलंय, की माझ्या शेतात पेरणी करायची, लागण करायची, तर ते आधी केलं जायचं आणि त्यानंतर त्या माणसाचा जो काही अंत्यविधी आहे तो उरकला जायचा. एवढं महत्त्व हे शेतीच्या कामांना दिलं जायचं. कारण एक दिवस जरी इकडं-तिकडं झाला, तरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं. समजा आज लागण करायची आहे आणि आज जर झाली नाही, उद्या पाऊस झाला, तर परत जमीन वापशावर यायला 10-15 दिवस लोटतात आणि अशा वेळेस काय होऊ शकतं, तर लागणी पुढं मागं झाल्या, तरी आपल्याला माहिती आहे, की अनेक अडचणी ज्या आहेत त्या शेतकऱ्यांना येतात. म्हणून आपल्याला शेतीमध्ये जे काही करायचंय त्याची योग्य वेळ जाणून घ्यायची आहे आणि ती त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आज आपण आपलं जे आहे नॉलेज इज पॉवर या सेशनमध्ये ऊस पिकावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर बघा, ऊस पिकामध्ये सर्वात महत्वाचं जे चॅलेंज आहे, तर ते कुठलं चॅलेंज आहे? किंवा आता सध्या ऊसच असं नाही, तर कुठलंही पीक असू द्यात. आपल्याला जर त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं काही वाटत असेल, काही आपल्याला करायचं असेल, तर ऊसामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे, ते चॅलेंज आपल्याला कुठलं येतं, तर सध्या काय होत चाललेलं आहे, जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी होत चाललेला आहे. मातीचं आरोग्य, सुपीकता ही आपल्याला वाढवायची आहे. पाण्याचं योग्य व्यवस्थापन करायचं आहे. त्याचप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला, तर कीड रोग पण नियंत्रित झाले पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं उत्पन्न वाढवायचंय आणि उत्पादन खर्च कमी करायचा आहे. आता मला सांगा, उत्पन्न वाढवायचंय कुठल्याही गोष्टीचं किंवा कुठल्याही पिकाचं उत्पन्न जर आपल्याला वाढवायचं असेल, तर बघा सर्वात महत्वाचं काय असतं, तर त्याचं बेणं किंवा त्याची जी काही आहे बीज प्रक्रिया. आता जर एकंदरीत ऊसाचं कॅल्क्युलेशन सांगायचं म्हटलं, तर ऊसाचं उत्पादन हे जर आपल्याला वाढवायचं असेल, तर किंवा कुठल्याही बियाण्याचं किंवा कुठल्याही पिकाचं उत्पादन जर आपल्याला वाढवायचं असेल, तर 15 ते 30% उत्पादन वाढवण्याचं हे डिपेंड असतं, अवलंबून असतं त्याच्या बेण्यावर किंवा त्याच्या बियाण्यांवर.
आता एवढं मोठ्या प्रमाणामध्ये बियाण्यांचा किंवा बेण्याचा रोल जो आहे तो महत्वाचा आहे. तर आपल्याकडे बघा सांगितलं जातं की दर 2 ते 3 वर्षांनी बेणं बदलणं हे यासाठीच गरजेचं आहे, कारण बेणं त्याचा जो महत्वाचा आपण म्हणतो डीएनए तो जर बदलला तर आपलं उत्पादन हे त्या ठिकाणी कमीत कमी 25 ते 30% वाढू शकतं, जर आपण चांगलं सुधारित बियाणं आणलं. आता फक्त सुधारित बियाणं आणून उपयोग आहे का, तर त्याच्यावर बीज प्रक्रिया किंवा त्याच्यावर प्रक्रिया करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. एकंदरीत व्यवस्थापनाच्या 25 ते 30% उत्पादन वाढ ही पूर्णपणे अवलंबून आहे ऊसाच्या बेण्यावर. उरलेली 30 ते 32% वाढ ही अवलंबून आहे खत व्यवस्थापनावर. आपण कशा प्रकारे खत देतोय, कुठली खतं देतोय याच्यावर पूर्णपणे अवलंबून असतं. 30 ते 32% उत्पादन हे ऊसाचं कशावर अवलंबून आहे, तर खतावर. आणि उरलेलं सगळ्यात महत्वाचं 40% उत्पादन जे आहे ते अवलंबून आहे आपण ऊसामध्ये करणाऱ्या असलेल्या मशागतीवर. ऊसामध्ये आपण ज्या ज्या मशागती करतो, ज्या वेळेला त्या करतो, त्यावर पूर्णपणे 40% म्हणजे सर्वात जास्त अवलंबून आहे. ऊसाचं मशागत जर योग्यरित्या केली गेली तर ऊसामध्ये उत्पादनाची वाढ होणं हे 40% उत्पादन वाढ ही त्याच्या मशागतीवर अवलंबून आहे. म्हणून आपण जाणून घेतलं पाहिजे की कुठल्या पिकाची कॅपॅसिटी उत्पादन वाढवायची किती आहे. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं की आपला काय समज आहे, भरपूर खतं दिली म्हणजे काय होणार आहे, भरपूर पिकाचं उत्पादन वाढणार आहे. पण तसं होत नाही बघा. कितीही खतं दिली किंवा कितीही काही केलं तरी ऊसाच्या उत्पादनाची वाढ ही जास्तीत जास्त कशावर किती अवलंबून आहे, 30% उत्पादनाची वाढ ही खतावर अवलंबून आहे. खताचं जर योग्य नियंत्रण केलं आपण, योग्य प्रकारे त्याचं जर आपण कुठल्या वेळेला किती खतं द्यायची हे जर ठरवलं तर आपण कमीत कमी 30 ते 32% उत्पादनामध्ये हमखास वाढ करू शकतो. तर आपल्याला आता सर्वात पहिल्यांदा जाणून घ्यायचंय की ज्याला आपण म्हणतो बीज प्रक्रिया किंवा बेणे प्रक्रिया करणं हे का महत्वाचं आहे. तर मला सांगा, ऊसाचा डोळा आपण कोणी बघितलाय का हो? किंवा लहानपणापासून मला आठवते की जसं आता आपण आपल्या अनेक पिढ्या ह्या ऊसामध्ये गेलेल्या आहेत. ऊसाचा डोळा जर आपण अगदी व्यवस्थितपणे बघितला किंवा आधी बघितला नसेल तर आता इथून पुढे आपण जेव्हा ऊस हातात घेऊ तेव्हा आठवणीने बघा की ऊसाचा जो डोळा आहे तर तो जर आपण थोडा वेळ कोमट पाण्यात भिजवला आणि त्याच्यानंतर तो काढून परत थंड पाण्यात भिजवला तर आपल्याला जसं कमळाचं फूल उमलतं तसं आपल्याला ऊसाचा जो डोळा आहे तो उमललेला दिसून येईल. आता ऊसाचा जो डोळा आहे तो उमलल्यानंतर त्याला आतमध्ये एक 7 प्रकारच्या पाकळ्या निघतात बघा. 7 वेगवेगळे लेयर असतात आणि हे 7 लेयर म्हणजे काय असतो, तर हे 7 फुटवे एका डोळ्यामधून निघणारे असतात. आता मला सांगा, भरपूर ऊसाला फुटवे निघाले म्हणजे भरपूर उत्पादन येतं असं नाही. कारण जे हे 7 फुटवे ऊसाच्या पहिल्या डोळ्यातून बाहेर पडणार आहेत तेच फुटवे आपल्याला उत्पादन देणारे असतात. नंतर जे फुटवे निघतात तर त्या ह्या 7 फुटव्यांच्या प्रत्येक डोळ्यातून निघणारे जे फुटवे असतात त्यामधून आपल्याला कुठल्याही प्रकारचं उत्पादन मिळत नाही. 5 ते 6 महिने हे फुटवे राहतात. आपलं सगळं जे काही खत औषधं दिलेली आहेत ते घेतात, पण नंतर 6 महिन्यानंतर ते मरून जातात आणि त्याच्यामुळं आपल्याला तिथं कुठल्याही प्रकारचा फायदा नाही, पण बरंचसं नुकसान होतं. त्यामुळं एका डोळ्यामधून फक्त 7च फुटवे जे सुरुवातीचे ज्याला आपण म्हणतो की हे जेठाकोंब आणि त्याच्या बाजूने निघालेले 6 फुटवे हेच आपल्याला काय देणार असतात, तिथे उत्पादन देणार असतात. तर हे 7 फुटवे जे आहेत, या 7 फुटव्यामधून सुरुवातीला जेठा बाहेर निघतो आणि त्याच्यानंतर बाकीचे फुटवे बाहेर निघतात आणि हा जो जेठाकोंब आहे तो बाहेर निघाल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे अ, आपल्याला काय म्हणतो आपण, चांगल्या प्रकारे त्याला जर अन्नद्रव्याची उपलब्धता झाली तर वाढ चांगली होते आणि त्याच्यामुळं आजूबाजूच्या फुटव्यांची सुद्धा वाढ चांगली होते. त्याच्यासाठी आपण काय करतो, जर बीज प्रक्रिया केली तर बीज प्रक्रिया केल्यामुळे काय होतं बघा, जेव्हा आपण बॅक्टोरिज किट आणि RPS 76 यांनी बीज प्रक्रिया करतो त्यावेळी
तो जो डोळा आहे, आता आपण काय करतो बीज प्रक्रिया करताना, RPS 76 1 लिटर आणि बॅक्टोरिच अख्खं किट हे 200 लिटर पाणी किंवा 100 लिटर पाणी याच्यामध्ये आपण एकत्र करतो आणि त्याच्यामध्ये ते फुटवे बेन जे आहे ते एक 10 ते 15 मिनिटं भिजवतो. ते भिजवल्यामुळं काय होतं, तर तो जो डोळा आहे तो उमलण्यासाठी मदत होते. मग आपण काय म्हणतो की बीज प्रक्रिया केली की एक समान उगवण होते. मग एक समान उगवण कशी होते, तर त्याच्या पाठीमागचं कारण हेच आहे की ज्यावेळी आपण ते डोळा भिजवतो त्यावेळी तो डोळा जो आहे तिथं उमलतो. सगळ्या ऊसाचा जो डोळा आहे त्याच वेळी जर उमलला गेला तर ऊसाचे जे फुटवे आहेत ते सर्व ऊसाचे फुटवे एका वेळी बाहेर पडायला मदत होते आणि त्याच्यामुळं बीज प्रक्रिया केलेल्या ऊसाची जी उगवण आहे ती एक समान होते. नाहीतर काही ऊसाचे जे फुटवे आहेत ते 40, 45 ते 55 दिवसापर्यंत बाहेर पडत असतात. मग एखाद्या ऊसाचा फुटवा जो आहे तो 40व्या दिवशी बाहेर पडू शकतो, एखाद्या ऊसाचा 55व्या दिवशी, आणि त्यामुळे आपली वाढ जी आहे ती एकसमान होत नाही. आणि तेच जर बीज प्रक्रिया केली तर सर्व डोळे जे आहेत ते एक समान उमलायला मदत होते आणि त्यामधून जो जेठा आहे किंवा त्यामधून जे निघणारे फुटवे आहेत ते एक समान एका बरोबर बाहेर पडतात आणि हा सर्वात मोठा फायदा बीज प्रक्रियेचा आहे. दुसरं म्हणजे बघा, जसं इतर फळं आहेत किंवा इतर पिकं आहेत त्यांना एक सोटमूळ असतं. सोटमूळ म्हणजे मध्यभागी असलेलं मोठं मूळ आणि त्याच्यानंतर त्यांना निघणारी तंतुमुळं. पण ऊस हे असं पीक आहे त्याला कुठल्याही प्रकारचं सोटमूळ नाहीये. त्यामुळं अन्नद्रव्य जे आहे ते आपल्या मुळामध्ये साठवून ठेवत नाही. जे ऊसाला कसले आहेत, सगळी तंतुमुळं आहेत, केशमुळं आहेत, किंवा आपण म्हणतो ऊसाला जे काय आहे सगळा जारवा निघालेला असतो. त्यामुळं ऊस काय करणार आहे, जे काही अन्नद्रव्य ते घेतं ते अन्नद्रव्य ते काय करतं, पानांकडे पाठवतं. पानांमध्ये त्याचं डायजेशन होतं. पानं जेव्हा सूर्यप्रकाशाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया होते, त्यावेळी त्याचं काय होतं, अन्नाचं जे पचन म्हणतो आपण ते पचन तिथे होतं आणि परत ते अन्नद्रव्य साखरेच्या स्वरूपामध्ये आपल्या कांडीमध्ये साचवलं जातं. म्हणजे ऊसामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य हे मुळांमध्ये साचवलं जात नाही. जेवढं चांगलं खत ते घेतील त्याचं काय फायदा आपल्याला दिसणार आहे, त्या कांडीच्या साईजवर दिसणार आहे. आणि कांडीची साईज ही कधी होते, ज्यावेळी ते अन्नद्रव्य फक्त मुळांकडनं उचलून फायदा नाहीये, त्याचं अन्नद्रव्य जे आहे ते पानांमध्ये त्याचं पचन झालं पाहिजे. नुसतं उचलणं म्हणजे आपण खूप सारी खतं सरीमध्ये भरली म्हणून ती काही लगेच ऊसाची कांडी वाढणार नाही. ऊसाची कांडी कधी वाढणार आहे, ज्यावेळी आपण दोन ऊसाच्या बेटांमधलं अंतर हे 4.5 ते 5 फूट ठेवू. त्याच वेळेस काय होणार आहे, निघणारं पान हे 100% 70% सूर्यप्रकाशाच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे. मग इतके दिवस आपण हे 4 फूट, 4.5 फूट, 5 फूट अंतर ठेवणं का महत्वाचं आहे, तर फक्त ह्याच गोष्टीसाठी की ऊसाला ऊन जेवढं मिळेल, त्या पानांना ऊन जेवढं मिळेल तेवढं काय होणार आहे, चांगल्या प्रकारे अन्न तिथं तयार होणार आहे आणि ते सगळं अन्न कांडीमध्ये साठवलं जाणार आहे. याच्यासाठी ऊसामध्ये जे आहे आपण अंतर ठेवणं, जेवढं कमी अंतर ठेवू तेवढं त्या पानांमध्ये काय होणार आहे, ऊसामध्ये ऊन मिळणार नाहीये. आणि ऊन जर नाही मिळालं तर तुम्ही कितीही खतं भरा, कितीही पाणी द्या, कितीही काही करा, त्या ऊसामध्ये ते तयार म्हणजे आपण जे म्हणतो कांडीमध्ये अंतर किंवा मोठमोठ्या कांड्या पडणं, जाड कांड्या पडणं हे शक्य होणार नाही जोपर्यंत आपण तिथं अंतर चांगल्या प्रकारे मेंटेन करत नाही. म्हणून अंतर देखील ऊसामध्ये ज्यावेळेस आपण मशागती करतो तर मशागत करताना त्या दोन बेडमधलं अंतर दोन सरीमध्ये 4-4.5 फूट अंतर ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. त्यावरच आपल्या ऊसाचं काय अवलंबून आहे, उत्पन्न अवलंबून आहे. म्हणजे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना वाटतं की खूप सारी जर आपण डोळे लावले किंवा खूप सारी बेटं लावली तर आपल्याला खूप सारं उत्पादन मिळेल. तर हे त्यामुळं पूर्णपणे चुकीचं आहे. जेवढं अंतर चांगलं ठेवू, पण त्यामध्ये अगदीच 6 फूट 6.5 फूट एवढे करायची गरज नाहीये. 4.5 ते 5 फूट हे दोन बेडमधलं अंतर हे अतिशय आयडियल अंतर आहे. आणि अगदी ज्यांनी रोपाची लागवड करायची आहे ते तर उत्तमच आहे. पण अगदीच जर रोपाची लागवड शक्य नसेल तर एक डोळा, ज्यांना एक डोळ्याची
शाश्वती वाटत नाही. तिथं 2 डोळ्यापर्यंत लागवड ठीक आहे. 3-3 डोळे लावायची काहीच गरज नाही. 3 डोळे लावल्यानंतर पण परत तेच होणार आहे. त्या तिन्ही डोळ्यांमधून 7-7 फुटवे जर बाहेर पडले गेले, तर तिथं काय होऊ शकतं, परत एकदा तिथे गर्दी होऊ शकते. ऊन त्या पानांपर्यंत पोहोचणार नाही. ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, की किती माझा प्लॉट जो आहे, तो सनलाईटमध्ये, उन्हामध्ये जेवढा जास्त चांगला एक्सपोज होईल, तेवढी जास्त तिथे अन्न तयार होईल. आता बघा, खालची पानं काही अन्न जास्त बनवत नाही आणि वरची जी निघालेली कवळी पानं आहेत ती पण मोठ्या प्रमाणामध्ये अन्न बनवत नाही. मग अन्न बनवण्यासाठी जे मधली पानं आहेत ती जास्त उपयोगाची आहेत. तर मधली पानं जेवढी प्रकाश संश्लेषणामध्ये राहतील तेवढं चांगलं. आता ह्या बीज प्रक्रियेचा एक फायदा तो होतो, की ज्यावेळी आपण बीज प्रक्रिया करून आपल्या ऊसाच्या बेण्याची लागवड करतो, त्यावेळी निघणारं पान हे ठोकळ पान निघतं. आता जेवढं पान ठोकळ किंवा जेवढा पानाची रुंदी जास्त, तेवढं काय होणार आहे, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये ते जास्तीत जास्त अन्न बनवण्याचं काम करणार आहे. त्यामुळं हा आणखी एक फायदा हा बीज प्रक्रियेचा होतो. एकतर आपली उगवण जी आहे ती एक समान होते. दुसरं, निघणारं पान जे आहे ते ठोकळ निघतं, ब्रॉड निघतं. अगदी पानावर पान ठेवून आपण बघू शकतो, की ज्यांना बीज प्रक्रिया केली आहे तिथे काय होतं, पान जे आहे ते रुंद निघतं. तिसरी गोष्ट बघा, आपण जो डोस भरलेला असतो तो सरीमध्ये किंवा बेडमध्ये आपण म्हणतो तो भरलेला असतो. आता ज्यावेळी मुळं ही त्या डोस पर्यंत किंवा त्या खतापर्यंत जातील, त्यावेळेस काय होणार आहे, ती शोषून घ्यायला सुरुवात करणार आहेत. पण सुरुवातीची जी छोटी मुळं आहेत त्यांना जर लगेच अन्नद्रव्य उपलब्ध झालं, तर निघणारं पान हे चांगलं निघतं. याच्यासाठी जर बीज प्रक्रिया केली, तर जे आपण जीवाणू त्याच्यामध्ये सोडणार आहोत, मग आपल्या बीज प्रक्रियेमध्ये काय आहे, नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरसचे जीवाणू काय काम करतात, तर जमिनीमध्ये उपलब्ध असलेलं अन्नद्रव्य हे आपल्या पिकांना, आपल्या ऊस पिकाला प्रोव्हाइड करण्याचं काम जे आहे, ह्या अन्नद्रव्यांद्वारे, ह्या जीवाणूंद्वारे केलं जातं.